मधल्या वेळेत संध्याकाळी छोट्या भुकेसाठी किंवा मुलांच्या छोट्या सुट्टीतील एखाद्या टिफिनसाठी काय द्यावं हा एक मोठा प्रश्न पडलेला असतो. तर त्यासाठी आज आपण एक झटपट होणारा असा मुरमुऱ्यांचा चिवडा पाहणार आहोत. कोणी चिरमुरे म्हणतं, कोणी मुरमुरे म्हणतं. अगदी सोपी आणि साधी पण चवीला तितकीच छान अशी ही रेसिपी आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात अगोदर मी इथे एक मोठ्या बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी सर्व चिरमुरे जे आहे ते भाजून घेणार आहे. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर 2 दिवस तुम्ही छान चाळून स्वच्छ करून घ्यायचे चिरमुरे आणि मग उन्हामध्ये ठेवू शकता. पण मी इथे लगेच पटकन होण्यासाठी इथे मी भाजून घेते. एक 5 ते 6 मिनिटातच आपले चिरमुरे मस्त क्रिस्पी होतात. त्यानंतर इथे मी शेव घेतलेली आहे. शेव तुम्ही टाकू शकता, फरसाण वापरू शकता, पण बारीक शेव जास्त चांगली लागते. आणि लसूण मी घेतलेले आहे. इथे ते लसूण मी ठेचून घेतलं आहे आणि मिरच्यासुद्धा इथे कापून घेतलेल्या आहेत. आता छान अशी चव येण्यासाठी चिवड्याला आपण इथे हे मसाले जे घेतलेले आहेत मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं प्रमाण मी दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. आणि हा मसाला वाटल्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा तेल घेतलं आहे. त्यामध्ये मी शेंगदाणे छान असे खरपूस तळून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला डाळवं घ्यायचे आहेत, जे आपण चिवड्यामध्ये दिवाळीला वगैरे वापरतो तीच डाळवं आहे. हे भाजलेलं असतात त्यामुळे त्याला जास्त काही हे करण्याची गरज नाही. त्यानंतर मी इथे कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता छान क्रिस्पी होईपर्यंत तो सुद्धा आपण तळून घेतला आहे. इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता हिरव्या मिरच्यासुद्धा छान तळून घ्यायच्या क्रिस्पी होईपर्यंत. नाहीतर हिरव्या मिरच्यासुद्धा जर कमी तळल्या गेल्या तर चिवडा आपला नरम पडतो. आणि इथे लसूण घेतलेला आहे. लसूणसुद्धा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. नाहीतर लसूणसुद्धा कच्चा राहिला तर आपला चिवडा पूर्ण नरम पडतो. त्यासाठी मिरच्या आणि लसूण व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर उरलेलं त्याच तेलामध्ये मी जो आपण मसाला बनवून घेतला होता तो त्यामध्ये टाकला आहे. तो आपल्याला छान एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे आणि ते जे मिश्रण आहे ते आपल्याला या चिवड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा जो प्रमाण आहे हे मी थोडं प्रमाणामध्ये बनवलेलं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तुम्ही सेम डबल क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. यानंतर इथे मी चाट मसाला आणि साखरची आपली जी पावडर असते ती टाकले. तीसुद्धा यामध्ये आपण छान मिक्स करून देऊ. चिवडा आपला तयार आहे. तर अगदी झटपट आणि अशी पटकन होणारी ही रेसिपी आहे. अशा पद्धतीने आपण ह्याची भेळसुद्धा करून खाऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशा छान एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.